तर सगळ्यात पहिला फेस वॉश आहे तो म्हणजेच हिमालया नीम प्युरिफाईंग फेस वॉश। तर हा फेस वॉश मला वाटतं सगळ्यांनीच यूज केलेला आहे आणि हा फेस वॉश खरंच खूप छान आहे। आपण जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होतो तेव्हा सगळ्यांनीच हा फेस वॉश यूज केलेला आहे आणि जेव्हा मी पहिल्यांदा फेस वॉश हा यूज केला तो होता हिमालयाचा। तेव्हापासून हा फेस वॉश माझा खूप फेवरेट आहे, कारण हा फेस वॉश खरंच आपल्या स्किनला खूप वर्क करत असतो। आणि महत्त्वाचं म्हणजे हिमालयाचा फेस वॉश हा ऑइल स्किन टाईप आहे, म्हणजेच तुम्ही सगळ्या तुमची स्किन जर ऑइली असेल तर ऑइलीला पण सूट होईल, कॉम्बिनेशन असेल कॉम्बिनेशनला पण हा फेस वॉश सूट होणारा आहे। आपण जर फेस वॉशचा विचार केला की या फेस वॉशमध्ये असं दिलेलं आहे की जर तुम्हाला ॲक्ने असतील तर त्या ॲक्ने तुमच्या कमी होतील किंवा लगेचच त्या ॲक्ने तुमच्या बसतील किंवा पुटकळ्या ह्या लगेचच बसतील। तर असं कोणत्याच फेस वॉशमध्ये नाही आहे की तुमच्या ॲक्ने लगेचच दूर होतील किंवा या फेस वॉशने तुमच्या पिंपल्स कमी होतात। तर होतं काय की हिमालयाच्या फेस वॉशने जर तुम्हाला पिंपल्स असतील तर तुम्ही हा फेस वॉश यूज केल्याने तुमच्या पिंपल्स जेवढ्या आहेत तेवढ्याच राहतील की तुम्हाला याचं काही रिॲक्शन होणार नाही याची काळजी हा फेस वॉश घेत असतं। बट याच्याने कोणत्याच प्रकारच्या पिंपल्स या दूर होत नाही। म्हणजेच की मामा अर्थ उपटन फेस वॉश। आता या फेस वॉशच्या तर तुम्ही इतक्या ॲड बघितल्या असतील, खूप ठिकाणी सेलिब्रिटी ॲड करताना दिसतात किंवा यूट्यूब ओपन केलं की तुम्हाला या सगळे फेस वॉश मामा अर्थचे दिसत असतात। फेसबुकला पण तुम्हाला सगळे मामा अर्थचे प्रोडक्ट दिसतील। हे फेस वॉश किती वर्क करत असतील किंवा किती यांचं नाव आहे तर हे प्रोडक्ट आपण एकदा यूज केलंच पाहिजे। मार्केटमध्ये मामा अर्थचे खूप प्रोडक्ट असे सेलिंग होत आहेत, ते महत्त्वाचं म्हणजेच की लोक ॲड बघतायत TV वगैरे सगळीकडेच मामा अर्थ आहे, त्याच्यामुळे हे प्रोडक्ट आहे तरी कसे। तर हा फेस वॉशची गोष्ट केली तर हा फेस वॉश खरंच खूप छान आहे, वर्क पण करतो। बट याचा प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये स्क्रबिंग आहे, म्हणजेच की जसं आपण मार्केटमधून स्क्रबिंग घेतो किंवा चेहऱ्याला लावतो ॲट इट इज सेम हा तसाच आहे। बट याच्याने होतं काय की तुमची स्किन ही अजून रफ होते, म्हणजेच की डेली यूजला आपण फेस वॉश यूज करत असतो बट याच्यामध्ये स्क्रबिंग आहे तर तुम्ही हा डेली यूजला अजिबात यूज करू शकत नाही, कारण याच्याने तुमची स्किन रफ होईल। आणि फेस वॉशमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की टॅन कमी करण्याचं काम मामा अर्थचा फेस वॉश करत असतो। तर खरंच हा टॅन कमी करतो, बट ज्यांना ॲक्ने असतील ओपन पोर्स असतील त्यांनी हा फेस वॉश अजिबात यूज करू नका, कारण याच्यामध्ये स्क्रबिंग आहे आणि तुम्हाला जर ऑलरेडी पिंपल्स असतील तर तुम्ही तो फेस वॉश यूज केल्याने तुम्हाला अजून पिंपल्स येण्याची खूप दाट शक्यता आहे। म्हणून ज्यांची प्लेन स्किन आहे त्यांना हा फेस वॉश यूज करायचा असेल तर तुम्ही 8 दिवसातून 2 किंवा 3 दिवस हा फेस वॉश तुम्ही यूज करू शकता। जर तुम्हाला कळत नसेल की कोणता फेस वॉश यूज करायचा स्किनला कोणता चांगला असेल किंवा मी स्वतः कोणता फेस वॉश यूज करते तर मी तुम्हाला नक्की दाखवते। ज्यांना आवडत असेल त्यांनी हा फेस वॉश एकदा यूज करून बघा। तर हा फेस वॉश आहे इबाचा ग्लुटाथिओन फेस वॉश। जर तुम्हाला हाय पिगमेंटेशन असेल किंवा डार्क स्पॉट असतील, पिंपल्स असतील किंवा तुमची स्किन खूप डल झाली आहे तर हा फेस वॉश खूप बेस्ट आहे। याच्यामुळे तुमचे पिंपल्स ॲक्ने सगळे कमी होतात, पिगमेंटेशन कमी होतं आणि तुमची स्किन खूप छान ग्लोईंग करत असते। याला फक्त 1 किंवा 2 थेंब तुम्ही घ्या आणि तुमचा चेहऱ्यावर आपोआपच खूप फेस होतो। कमी क्वांटिटीमध्ये या फेस वॉशचा खूप छान रिझल्ट आहे आणि याचं टेक्स्चर पण खूप असं माइल्ड आहे आणि खूप कमी केमिकलमध्ये हा फेस वॉश बनलेला आहे। तुम्ही 1 मिनिटासाठी हलक्या हाताने छान मसाज करा, नंतर तुम्ही गार पाण्याने तुमचा चेहरा हलक्या हाताने धुवून घ्या। याचा रिझल्ट तुम्हाला खूप बघायला मिळेल आणि हा फेस वॉश तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्टला पण भेटेल। त्यांची इन्स्टा ID पण आहे, ती पण मी तुम्हाला मेन्शन करते, त्याच्यात तुम्ही एकदा नक्की इबाचे प्रोडक्ट बघा। सगळेच प्रोडक्ट खूप सुंदर आहेत आणि सगळ्या प्रोडक्टचा खूप छान रिझल्ट आहे आणि मी हा डेली यूजला फेस वॉश यूज केला आहे। तुम्ही बघू शकता माझ्या फेसवर हलकासा ग्लो दिसतो आहे आणि या फेस वॉशमध्ये खूप छान छान असे इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्या स्किनसाठी खूप बेनिफिट देतात आणि सो तुम्ही एकदा नक्की यूज करून बघा आणि मला नक्की सांगा। आता हा जो फेस वॉश आहे तो आहे क्लीन अँड क्लिअर आणि हा थोडा फोममध्ये येतो फेस वॉश, बट यूज केल्याने मला पहिल्यांदा खूप छान वाटला। फेस वॉश खूप छान आहे बट देन मी जसा यूज केला तशी माझी स्किन थोडी कोरडी व्हायला लागली। बट हे माझ्यासाठी होतं की माझी स्किन कोरडी झाली। तुमची स्किनचं कॉम्बिनेशन असेल किंवा ऑइली असेल तर तुम्ही हा फेस वॉश बिंदास यूज करू शकतात, बट ज्यांची कोरडी स्किन आहे त्यांना थोडासा
कोरडापणा आपल्या स्किनवर जाणवेल. फेस वॉश खरंच खूप छान आहे आणि फोमिंग फेस वॉश आहे म्हणून तुम्ही बिंदास यूज करू शकतात आणि त्याचं टेक्स्चर पण खूप छान आहे. कमी क्वांटिटीमध्ये खूप छान याचा फेस होतो आणि चेहरा याच्याने खरंच खूप चमकतो. आता आहे तो म्हणजेच की पॉन्ड्सचा चारकोल फेस वॉश. आता चारकोलचे असे खूप छान छान प्रोडक्ट येत आहेत मार्केटमध्ये. हा फेस वॉश ज्यांची ऑइली स्किन असेल त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे. तुम्ही बिंदास डोळे लावून हा फेस वॉश यूज करू शकता. तर ऑइली स्किनसाठी खूप बेस्ट आहे आणि याचे कोणतेच साईड इफेक्ट नाही आहेत आणि याच्याने खरंच आपली स्किन चमकते. तुम्ही एकदा ज्यांची ऑइली स्किन असेल त्यांनी यूज करून बघा, तुम्हाला याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे. आणि तुमची स्किन याच्याने ऑइलीपणा जो असेल तर तो ह्या फेस वॉशने कमी होतो आणि तुमचा फेस हा दिवसभर छान ग्लोईंग राहतो. आता येतो तो म्हणजेच बायोटिकचा हनी जेल फेस वॉश. तर हा फेस वॉश ज्यांची कॉम्बिनेशन स्किन असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे. कॉम्बिनेशन स्किन म्हणजे काय की तुमचं कपाळ, नोज आणि या भागात तुमचं ऑइलीपणा असतो, ते हा सगळा भाग आपला कोरडा असतो, तर याला म्हणतात कॉम्बिनेशन स्किन. तर तुमची जर कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही हनी जेल बायोटिकचा फेस वॉश यूज करू शकतात. आणि हनी आहे याच्यामुळे तर प्रश्न नाही, कारण हनी हे आपल्या स्किनसाठी खूप उपयुक्त असतं आणि याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. आणि हा फेस वॉश मी पर्सनली यूज केला आहे. या फेस वॉशचा खूप बेनिफिट झालेला आहे. मी खूप कमी दिवस यूज केला बट माझी स्किन याच्याने खरंच खूप छान झाली होती. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. तर हे जे फेस वॉश मी तुम्हाला दाखवले ते सगळे फेस वॉश कमी केमिकलमध्ये आहेत. जे अदर फेस वॉश असतात त्याच्यात खूप केमिकल असतं, बट या फेस वॉशमध्ये तुम्हाला खूप कमी प्रमाणात केमिकल हे बघायला मिळणार आहे.